नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीला ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का? 3,000 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे की काय? याची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. दरम्यान हे पैसे कधी येणार या बाबतीत कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाहीये. परंतु सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ते आतुरतेने वाट बघत आहेत की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्र मिळणार की ऑगस्टचा हप्ता हा अगोदर मिळणार. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची महिला ह्या आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला आहे तरीही अजून मागच्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे या महिन्यात 2 महिन्याचे म्हणजेच 3,000 रुपये एकत्र येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या बाबतीत घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबतीत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 हप्ते जमा केले जाणार आहेत. परंतु हे हप्ते एकत्र येणार की 2 वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये येणार या बाबतीत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत बालविकास मंत्री आदिती तटकरे या बाबतीमध्ये घोषणा करतील. तर एक महत्वाची बातमी होती सर्व लाडक्या बहिणींसाठी की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रच येणार की ऑगस्टचा हप्ता अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार. तर सर्व लाडक्या बहिणींना अशी विनंती आहे की जर तुम्हाला आतापर्यंत हप्ता हा मिळालेला नसेल, म्हणजे जून किंवा जुलैचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल, तर तुम्ही केवायसी करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही काय करायचंय, जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुमची केवायसी करून घेणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद.